नमस्कार. नगर अर्थात अहिल्यानगर आपल्याला आठवत असेल. इथला राहुरी तालुक्यातील गोहा हे ठिकाण. काही दिवसांपूर्वी येथील कानिफनाथ महाराजांच्या देवस्थानवरती भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर मुसलमान समाजकंटकाने आक्रमण केले. नुसते आक्रमण नाही तर या ठिकाणी ज्या महिला वारकरी भजन करत होत्या त्यांनाही या मुसलमान समाजकंटकांनी मारहाण केली आणि वारकऱ्यांचे टाळ मृदुंग यांची तोडफोड केली. त्या ठिकाणी आज 28 डिसेंबर या दिवशी कानिफनाथ महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. ही मूर्ती प्रगट झाली अशी येथील समस्त भाविकांची श्रद्धा आहे. पुजारी यांचा निरोप आला की बुवा कानिफनाथ महाराज प्रकट झालेले आहेत, तुम्ही लवकर या. तरी आम्ही कलश मिरवणुकीमधनं व कलश तिथं आम्ही गेलो सर्वजण. तर पाहिलं तर तिथं कानिफनाथ महाराजांची मूर्ती प्रकट झालेली होती. ती प्रकट झालेली मूर्ती बघून सर्व गुहा ग्रामस्थ आनंदाचा उत्सव साजरा केला. ही भूमी वक्फ बोर्डाची आहे म्हणून काही मुसलमान या भूमीवरती दावा करत आहेत, पण ही भूमी कानिफनाथ महाराजांचीच आहे आणि कानिफनाथ महाराज स्वतः इथे प्रगट झाले आहेत अशी इथल्या समस्त हिंदूंची भावना आहे. कानिफनाथ महाराजांची मूर्ती प्रगट झाली याचा आनंदोत्सव म्हणून आज समस्त भाविकांनी इथल्या पंचक्रोशीतील हिंदूंनी या ठिकाणी येऊन कानिफनाथ महाराजांची विधिवत पूजा केली आणि महाआरती केली. या ठिकाणी 13 नोव्हेंबर या दिवशी मुसलमानांनी हिंदूंवरती आक्रमण केलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ समस्त पंचक्रोशीतील हिंदूंनी 21 नोव्हेंबर या दिवशी तहसीलदार कार्यालयावरती मोर्चा काढला होता. आज आनंदोत्सव साजरा करताना ही भूमी कानिफनाथ महाराजांचीच आहे आणि या भूमीसाठी आम्ही अखंड लढा देऊ असा निर्धार इथल्या समस्त हिंदू बांधवांनी केला आहे. धन्यवाद.